आज वरण भातानं ब्लॉगची सुरुवात करते आहे। घरामध्ये मी सांगितलं होतं की मी आज काहीही स्वयंपाक करणार नाही, कारण सध्या रेकॉर्डिंगची कामं जी आहेत ना तर ती प्रचंड सुरू आहेत, त्यामुळे खूप धावपळ होते आहे। बघू शकता मी रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये आलेले होते जेवण करून, आणि जी स्क्रिप्ट दिलेली होती तर ते थोडंसं मी स्टडी करत होते, आणि फायनली इथलं जे रेकॉर्डिंगचं काम आहे जवळपास 5 ते 6 स्क्रिप्ट झाल्या होत्या। त्यानंतर मी गेले होते 100 फुटीला, मैत्रिणीचा कॉल आलेला होता मला, ती इलेक्शनला उभारलेली आहे, सो त्या बाबतीत काही गोष्टी डिस्कस करायच्या असं तिने मला सांगितलं। मग तिची वाट बघत मी इथं उभारले होते, चहाचा आस्वाद घेतला, तिच्याशी बोलून घरी आले, आणि मला जायचं होतं मिरजेला वाढदिवसासाठी। दिराच्या मुलाचा वाढदिवस होता। बघू शकता इथं औषध वगैरे सुरू आहे त्याचं, आणि ह्याचा 4था वाढदिवस होता, आणि किती चेहऱ्यावरती आनंद आहे। म्हणजे लहान मुलांना बेसिकली आनंद जो असतो ना वाढदिवसाचा, तर तो केक किंवा खाण्यापेक्षा आपल्याला जे गिफ्ट्स मिळालेले आहेत तर त्याच्यामध्ये जास्त असतो, आणि तोच आनंद चेहऱ्यावरती तुम्ही बघू शकता। औषध वगैरे झाल्यानंतर मेन केक कटिंगचा कार्यक्रम जो आहे तर तो सुरू झालेला होता, आणि सध्या बर्थडे इव्हेंट्स जरा जास्तच मी अटेंड करते आहे। कदाचित तुम्हाला पण असं नक्कीच फील होत असेल, तर सध्या तसंच होतं आहे। आणि फक्त घरातले मेंबर्स होते, म्हणजे घरातले सगळे असले की कार्यक्रम सेलिब्रेट करायला खूप छान वाटतं, असा माझा वैयक्तिक अनुभव आहे। छोटी छोटी मुलं होती, त्यांचा दंगा, त्यांचं रडणं किंवा त्यांचं गोबडं बोलणं हे एन्जॉय करायला खूप आणि ऐकायला पण खूप छान वाटतं, आणि तसंच काहीसं झालेलं होतं बघा। म्हणजे किती निरागस आनंद असतो हा मुलांच्या चेहऱ्यावरती, आणि नेहलनं हा व्हिडिओ कॅप्चर केलेला होता, सगळ्यांचं थोडं थोडं शूटिंग घेतलेलं होतं। बघा कसा छान डान्स वगैरे सुरू आहे। त्यानंतर मग छान केक कटिंगचा कार्यक्रम झाल्यानंतर वडा सांबारची ट्रीट त्यांनी आम्हाला दिलेली होती। मस्तपैकी वडा सांबार मी एन्जॉय केला, आणि मी घरी आले। तर वाजले आहेत बरोबर 9, आणि आता जस्ट मी घरी आले। आज सांगली मिरज 2 वेळेला झालं, त्यामुळं खूप दमछाक झाली। खरं तर महानगरपालिकेचे इलेक्शन्स आहेत, 15 जानेवारीला वोटिंग आहे, त्यामुळं इलेक्शनच्या रेकॉर्डिंगचं काम जे आहे तर ते सुरू आहे, आणि कधीही फोन आला तर जावं लागतं, म्हणजे तयारच राहावं लागतं बेसिकली। त्यामुळे थोडीशी गडबड आहे सुरू, पण आवडीचं काम आहे, त्यामुळे एवढं फार काय म्हणजे असं टेन्शन येत नाही आणि कंटाळा येत नाही मेन म्हणजे। चला तर मंडळी, आता जेवणार आहे मस्तपैकी, आणि या सोडवरती ब्लॉग संपवते। आवडला तर नक्की लाईक करा। भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, बाय बाय।